भजन सुरू झालं तर लोकांनी विरोध केला, कारण तिथल्या लोकांना भजन आवडत नव्हतं आणि नास्तिकाला भजन आवडत नाही आणि आस्तिकाला अर्थात सज्जनाला भजनाशिवाय करमत नाही. देहूतल्या लोकांनी सांगितलं तुकाराम महाराज भजन करायचं असेल तर गावात राहता येणार नाही. तुकाराम महाराज म्हटले कोणी बंदा कोणी निंदा आम्हा स्वहिताचा धंदा, आम्ही कुणाचं ऐकणार नाही म्हटले. शेवटी गावातली लोक गावच्या पाटलाकडे गेली. पाटलाला सांगितलं पाटील एक तर तुकोबारायना गावात राहायला सांगा, नाहीतर आम्हाला गाव सोडून जायला सांगा. त्यावेळेला अवस्था पाटलाचीही धर्मसंकट पडलं, काय करू आता. तुकोबारायांकडे आले पाटील आणि म्हणतात तुकोबाराया शेवटी गावाची जबाबदारी आहे, गाव सांभाळायचं आहे मला, काय करू मी आता. तुम्हाला भजन करायचं असेल तर तुम्हाला गावात नाही ना राहता येणार. तुकोबाऱ्यांनी हे शब्द ऐकले, कानामध्ये कुणी गरम तेल होतंय की काही अवस्था झाली. आणि तुकोबाऱ्यांची अवस्था काय झाली. कुपला पाटील गावीची ही लोक, आता काय खावे कोणीकड जावे, गावात रहावे कोण्या बळे. अरे ज्याच्या बळाने मी गावात राहतो तो गावचा पाटील कोपला, आता काय करावं. माझ्या तुकोबाऱ्यांच्या लक्षात होतं, माझ्या तुकोबाऱ्यांनी गाव सोडलं पण भजन सोडलं नाही. आम्ही भजन सोडू पण बाकीचं सोडणार नाही आणि तेव्हाही तुम्हाला भेटणार नाही. मग विठ्ठल गाव सोडलं तुकोबाऱ्यांनी, भंडारा डोंगर गाठला आणि भंडारा डोंगर गाठून त्या ठिकाणी भजनाला सुरुवात झाली. एवढं भजन झालं की तुकोबाऱ्यांच्या भजनाचा प्रभाव असा झाला की वैरभाव असणारे पशु एकत्रित यायचे आणि एकत्रित बसायचे. पशु पक्षी वैरभाव विसरले, वृक्ष या सर्व स्वैर्याधार्यांनी नाकारलं. कारण जब तक अपने पल्लों में पैसा भाई तब लग मीठा बोले, जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत पाहुणे रावळे सर्वच जवळ येतील, पण ज्या दिवशी काही राहणार नाही ना त्या दिवशी तुम्हाला समोर गेटवर पाहिलं की रस्ता बदलतील, पैसे उसने मागितले तर दुसऱ्या रस्त्याने जातील. म्हणून बघा कोण कुणाचं नाही आहे तुकोबारायांच्या लक्षात आलं. आणि मग तुकोबारायांनी काय केलं, वृक्ष वल्ल्यांना सोयर म्हणलं. तुकोबारायांचं एवढं भजन झालं होतं की वाऱ्याची झुळूक आली तर झाडाच्या त्या वृक्षातनं वृक्षाच्या पानामधनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला. वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे, वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे, वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे, वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे. पक्षी ही सुस्वरे आळवीते, पक्षी ही सुस्वरे आळवीते, वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे, वृक्ष वल्लिया सोयरे बनचरे. पक्षी ही सुस्वरे आळवीते, पक्षी ही सुस्वरे आळवीते, वृक्ष वल्लिया सोयरे वृक्ष वल्लिया बनचरे. वृक्षवल्ली सोयरे आम्हा वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. पशु पक्ष्यांनी तिथे भजनाला प्रारंभ केला. ही तुकोबारायांची अवस्था झाली. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. काहीतरी पाप असावं म्हणून या पशूंना या ठिकाणी ही पशु योनी मिळाली, पशुचा जन्म मिळाला. आणि म्हणून पण भजन केल्याचा परिणाम असा झाला की एवढं मोठं साधन आहे नाम की त्या पशु पक्ष्यांचं पाप दूर गेलं, पाप निघून गेलं आणि ते पशु पक्षी सुद्धा भजन आळवायला लागले. कारण तुकोबारायांच्या साधनेचा प्रभाव झाला त्या पशु पक्ष्यांवर.
कारण तुकोबारांनी जीवनामध्ये एकच केलं, अवच्छेद्य आणि अवच्छिन्न याचं ऐक्य साधलं. अवच्छिन्न म्हणजे हृदयात बसलेला आत्मा आणि अवच्छेद्य म्हणजे चराचरातला परमात्मा. वेदांताची भाषा समजून सांगेल, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणता अवच्छिन्न, अवच्छेद्य, अवच्छेदक म्हणजे काय? अवच्छिन्न म्हणजे हृदयात बसलेला आत्मा आणि अवच्छेद्य म्हणजे चराचरातला परमात्मा. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन साधू म्हणजे तुकोबारांनी साधलं. पण कसं साधलं? मधले जे अवच्छेदक होते त्या अवच्छेदकाचा नाश तुकोबारा यांनी केला. ते मधले अवच्छेदक कोणते होते? तर मुक्ताबाई महाराजांनी त्या अवच्छेदकाचं वर्णन केलं. आशा तृष्णा मनसा कल्पनेने घात केला या चौघी जणीने, वासनानंद चावटोनी धरिते गालाला बाई बाई, जाते ग माहेराला 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 बाई बाई, जाते ग माहेराला. आशा तृष्णा मनसा कल्पनेने घात केला या चौघी जणीने. शिट्टी आवाज बंद करा. आशा तृष्णा मनसा कल्पनेने घात केला या चौघी जणीने, वासना ननंद चावटोनी धरिते गालाला. आणि म्हणून मुक्ताबाई महाराज म्हटले की बाई बाई, जाते ग माहेराला. मग माहेर कोणतं? व्यासपूर, कन्नड, अजून गल्ले बोरगाव, खुलताबाद, दौलताबाद हे माहेर नव्हे तर कोणतं? मूळ स्वरूपाला जाते. अर्थात जिथून आलो आपल्याला त्या भगवान परमात्म्याला प्राप्त व्हायचं आहे. जन्माला आलो पण जायचं कुठे हेच आपल्याला अजून कळालं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रीगुरूच भेटले नाही. कारण ज्याच्या जीवनात श्रीगुरू नाही महाराज त्याला निगुर म्हटलं जातं. मग ते कोणावरही गुरुगुर करतं. ना त्याला मैबाप कळत, ना त्याला साधू संत कळत, ना त्याला महाराज मंडळी कळत, ना त्याला शेजार पाजार मोठी माणसं ज्येष्ठ श्रेष्ठ काहीच कळत नाही महाराज. असंच एक निगुर भेटलं बाई आम्हाला 5-6 दिवसाच्या प्रवासामध्ये. गाडी थांबवली. गाडी थांबवल्याच्या नंतर पाणी प्यायचं होतं. गाडी थांबवली हात धुण्यासाठी. गाडी थांबवल्यानंतर गाडी जवळ आलं. महाराज दिसता वय. आता महाराज दिसता वय म्हटल्यावर आता बाईंचा थोडासा आदर्श घ्यावा लागेल. थोडा रगेलपणा घेतला बाई तिथे, बरं का, माफी असावी. तर त्या ठिकाणी म्हटलं हो आहे नाही महाराज नाही. मग म्हणे महाराज नाही मग काय आहे? म्हटलं तुला दिसत नाही का काय आहे? महाराज दिसता. म्हटलं आहे ना महाराज. मग काही कथा कीर्तन करता? म्हटलं हो कीर्तन. म्हटलं रोजच करतो कीर्तन, तो आमचं आता अजेंडाच आहे. म्हटले अच्छा कीर्तन करता. मग नमन म्हणत असता का कीर्तनामध्ये? म्हटलं हो. आता एवढं म्हटल्यानंतर बाई मला वाटलं चांगलं वेदांतिक असावं, चांगलं अभ्यासू असावं. त्यांना सांगितलं नमन कोणतं म्हणता? म्हणलं तुम्हाला कोणतं येतं? म्हणे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. म्हटलं अगदी बरोबर आहे. त्यांना सांगितलं महाराज पण माझा प्रश्न आहे, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची, तर पहिले चरण कोणाचे? म्हणलं उद्यापासून तुझेच घेणार. काय म्हणावं अशा लोकांना? विठ्ठल विठ्ठल हो, कारण श्री गुरूंची महती ही अगाध आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कारण गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंता. गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंता. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु गोविंद. गुरु हे ब्रह्मा गुरु हे विष्णु महेश देवा हो गुरुदेवा. गुरु हे ब्रह्मा गुरु हे विष्णु
गुरुची महती. कारण श्री गुरु शिवाय जीवनामध्ये तरणोपाय नाही. श्री गुरु पाहिजे जीवनामध्ये, श्री गुरूंचा अंकुश असला पाहिजे मायबाप हो. कारण त्याच्या जीवनात श्री गुरु आहे. आणि एकदा की श्री गुरूंची कृपा झाली आणि गुरु कुणाला म्हणावं, गुरु त्यांना म्हणतात की गुरु स्वतः गुरु राहतात आणि शिष्याला देवत्व प्रदान करतात, त्यांना श्री गुरु म्हणतात. विठ्ठल कारण बघा तुम्ही ज्ञानोबा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जास्त गर्दी त्र्यंबकेश्वरच्या वारीला का जास्त गर्दी आळंदी वारीला? जास्त गर्दी आळंदी वारीला. निवृत्तीनाथ महाराज राहिले आणि माझ्या माऊलींना ज्ञान देव बनवलं, विश्वाची आई बनवलं. विठ्ठल विठ्ठल बघा भगवान परमात्म्याच्या नाम साधनेमध्ये किती ताकद आहे. विषय आहे आपला की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. कारण न लगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ह्याची प्रचिती संत मीराबाई महाराजांना आली होती. ह्याची प्रचिती संत चोखोबा, संत तुकोबा, संत जनाबाई महाराज या संत महात्म्यांना ती प्रचिती आली. कारण यांनी सर्वस्व समर्पित केलं पण भगवंताकडे काहीच मागितलं नाही. आपलं कसं आहे, आपली भक्ती आहे मुठभर आणि आपण मागतो पोटभर. माझ्या तुकोबा यांनी 65 लाखाची जागिरी वाटून दिली, 700 एकर जमीन त्या कालावधीमध्ये दिली, तरी सुद्धा देवाकडे काही नाही मागितलं. आपण जर 2-4 गुंठे जमीन दिली आश्रमासाठी तर आपण म्हणतो आम्ही जमीन दान दिली. आपण त्या महाराजावर गुरगुर करतो. आणि तुकोबा यांनी एवढं दिलं माई बाप हो, पण काहीच नाही मागितलं. देवदारात येऊन उभी आहे, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबा राय म्हटले, देवा खरंच तुला द्यायचं का? काही मागा म्हटल्यावर भगवंत म्हणतात, अरे तुकोबा मी काय तुमची चेष्टा नाही करत, काहीतरी मागा, भक्तीचं ओझं झालं. तुकोबारायांनी काय मागावं? हेची दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. पुढे द्यायचं ना, करिया ती मीरांचा नाश, उदय होऊनी प्रकाश. 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 सोडी आशा पाश करिवा सरधई, सोडी आशा पाश करिवा सरधई. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खामी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी. हे मागणं संतांचं आहे. आणि आपलं मागणं, आपण सकाळी देवाची पूजा केली की त्यात थोडी भक्ती केली की लोकांना वाटतं देव विकतच घेतला हो, त्या देवावर आक्षेप घेतात. देवाची भक्ती करत असताना काय म्हणतात की देवा तुझी भक्ती करतो, पुढच्या वर्षी ना मी ना मोठ्या आपल्या नारळी सप्ताहामध्ये ना पंगत देतो, पण ज्यानं माझा अपमान केला पुढच्या वर्षीपर्यंत पॉझिटिव्हच आला पाहिजे कोरोना. हे आपलं मागणं. तेवढ्यात देवा तू सत्याचा असशील तर, अरे स्वतःच्या स्वार्थासाठी देवाला सत्य असत्य ठरवणारे आपण कोण आहोत? वास्तविक पाहता त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला भरपूर दिलं, एवढं दिलं माई बाप हो, एवढं कोणीच देऊ शकत नाही. पुढे बघू आपण. बघा विषय होता आपला, देवाकडे काही मागायचं नाही. आपण सकाळी पूजा केली की 1 तासभराच्या पूजेमध्ये आपल्याला वाटतं देव विकतच घेतला, लगेच आपलं मागणं सुरू. सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. हे आपलं मागणं. आणि संतांचं मागणं, नामदेव महाराजांकडे आले होते देव. नामदेव महाराज म्हणले काय नाही, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा
आणि आपलं मागणं किती दिलं महाराज देवाने, एवढं दिलं, पण माणसाचं काही मन भरतच नाही. एक माणूस गेला होता कुबेराच्या द्वारामध्ये. कुबेरजीकडे गेले. भगवान कुबेर म्हणजे धनाची देवता. कुबेराकडे गेल्यानंतर कुबेराला म्हटले धन पाहिजे. आता कुबेराच्या दारातून कुणीच तसं जात नाही. कुबेर देवता रात्रभर धन ओतत होते तरी याचं पात्र भरलं नाही. पहाटे पहाटे कुबेर देवता थोडे चकित झाले. म्हटले का रे बाबा, रात्रभर मी धन होतो तरी तुझं पात्र भरत नाही, असं कोणतं तू जादूचं पात्र आणलं की काय? त्यावेळेला पात्र बघू, पात्र पाहिलं तर ते पात्र नव्हतं, माणसाची खोपडी होती. किती दिलं तरी माणसाचं मन भरत नाही. आणि देवाकडं मागायची गरज नाही. आपल्या मागणीपेक्षा देवाची योजना ही हजारो पटीने श्रेष्ठ असते, त्याच्याकडं मागायची गरज नाही माई बाप. हो, अरे आईच्या गर्भामध्ये असताना ज्या भगवान परमात्म्याला आम्हाला उपवाशी राहू दिलं नाही, तिथंही आमचं भरण पोषण केलं. जन्माला आल्याच्या नंतर आईच्या स्तनामध्ये ज्यानं दुधाची व्यवस्था केली तो भगवान परमात्मा आम्हाला उपवाशी राहू देईल काय? दुधावर माणसाचं भागेना. जठराग्नी आणखी मजबूत झाला. मग देवाच्या लक्षात आलं आता याला बिस्किटाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून देवानं काय केलं, सुंदर असे दूधदात दिले माणसाला. कशासाठी? बिस्किट खाण्यासाठी. आणखी जठराग्नी मजबूत झाला, दुधावर याचं भागेना. पुन्हा मग देवानं काय केलं, ते दूध दात काढून घेतले आणि सुंदर असे 32 दात दिले. आता 32 दात दिल्याच्या नंतर महाराज 32 दात दिले तरी याला काही कळेना, याला अध्यात्म कळेना, याला आपला धर्म कळेना, याला आपलं धर्म कार्य कळेना. मग देवाच्या लक्षात आलं अजून थोडी अक्कल कमी आहे. मग याला अक्कल येण्यासाठी अजून 2 अक्कल दाढी दिल्या 25च्या नंतर. प्रत्येकाला असतात, तुम्हाला नाही का? प्रत्येकाला असतात. तर बघा अक्कल दाढी दिल्या तरी ह्याला अक्कल येईन. हे काही खाऊ लागलं, असं खाऊ लागलं, काही पिऊ लागलं, त्याला काही कळेनाच महाराज. आता मला सांगा, माणसाचं खाद्य माणसं खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. खरं आहे की नाही? काही चुकलं काय? जो माणूस आहे तोच माणसाचं खाद्य खातो, जे कुत्रा आहे तेच कुत्र्याचं खाद्य खातो. समजने वाले को इशारा काफी है. विठ्ठल काही खाऊ लागला, इतकं खाऊ लागलं, खाऊन 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 जठराग्नी कमकुवत झाला. गावाची गावं धुवून खाल्ली तरी याचं पोट भरलं नाही. देवाच्या लक्षात आलं आता खाऊन खाऊन जठराग्नी कमकुवत झाला, आता मात्र हे खातच राहिलं तर पुढे याला त्रास होईल. मग याचं साधन काढून घेतलं पाहिजे. मग देवानं काय केलं, ह्याचे 32 दात 60 नंतर काढून घेतले. मग मला सांगा, देवानं दात काढले हे देवाच्या स्वार्थासाठी काढले का आपल्या फायद्यासाठी? हो, आपल्या फायद्यासाठी. म्हणून सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की देवाकडे काही मागायची गरज नाही आहे. आणि बघा देवाने आपल्याला एवढं दिलं आहे. यदा आदित्य गतम तेज जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तेजो विद्धि मामकम. अरे सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, यदा आदित्य गतम तेज जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तेजो विद्धि मामकम. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात एवढं दिलं आम्हाला. काय दिलं आम्ही त्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याला? तुम्ही विचार करा. सुंदर असे 32 दात दिले. अरे एका दाताचं जर रूट कॅनल करायला गेलं तर हॉस्पिटलमध्ये 10 ते 15,000 रुपये खर्च आहे. ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला 32 दात एवढे सुंदर दिले, आमच्या बापाचं कर्ज होतं का देवावर? दुसऱ्या बाबतीत विचार केला तर एवढा सुंदर देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. त्यानंतरून पुढे आणखी जर विचार केला तर एवढं काय दिलं, सर्व प्राण्यांना एकच मेंदू दिला, माणसाला 2-2 मेंदू दिले. का? एका मेंदूनं हा प्रपंचाचा विचार करेल आणि दुसऱ्या मेंदूनं तरी हा अध्यात्माचा आणि आत्मकल्याणाचा विचार करेल. पण यांनी दोन्हीही मेंदू प्रपंचातच वापरले. शेवटी एवढा दिला भगवान परमात्म्यानं. तुम्ही विचार करा, आज जर सूर्यनारायण जर आपल्या दारात येऊन उभे राहिले, अरे 10 दिवस जर लाईट बिल भरलं नाही तर लाईनमन येऊन लाईटचं कनेक्शन बंद करतात. 10 दिवस जर नळपट्टी भरली नाही तर नगरपालिकेवाले येऊन नळ कनेक्शन बंद करतात. मग ज्या सूर्यनारायणानं आम्हाला रात्रंदिवस एवढा प्रकाश दिला, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही काय दिलं त्या सूर्यनारायणाला? उद्या जर सूर्यनारायण येऊन दारात उभे राहिले, माझा कर भर, माझं बिल भर, काय भरणार आहे तुम्ही? जी नदी माय माऊली, एवढा जल देवतेने आम्हाला एवढा जल दिलाय, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही काय दिलं त्या जल देवतेला? त्या मोबदल्यामध्ये आम्ही काय दिलं? उद्या नदी माय माऊली जर दारात येऊन उभी राहिली, माझा कर भर काय देणार आहे? आणि काय आहे आपल्याकडे देण्यासारखं? कारण
सर्व काय त्या भगवान परमात्म्याचं आहे. देह काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? काही नाही आहे आपल्याकडे देण्यासारखं. आपल्याकडं फक्त एकच आहे की कर्म चांगलं करा आणि हे मन रूपी पुष्प भगवान परमात्म्याला समर्पित करा. आणि तो तेवढ्याचाच भुकेला आहे, देव भावाचा भुकेला नाही तयाविन भुकेला विठ्ठल